महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीचा अखेर फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक 31 जागा भाजप लढणार असल्याची माहिती मिळत आहे, तर शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या असल्याचं बोललं जात आहे. यावर आता लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. एसआयआर प्रक्रिया थांबवावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने एसआयआर बेकायदेशीर ठरवता येणार नाही असे म्हणत एसआयआरसाठी हिरवा कंदील दिला. तसेच मतदार याद्यांचा फेरआढावा घेण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार असल्याचं देखील म्हटलं गेलंय. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठं गिफ्ट दिलंय. शहरातील नाशिक पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 चे विस्तारीकरण होणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल. महामार्गाचे 6 पदरीकरण करण्यात येणार आहे. दुतर्फा सर्व्हिस रोड करण्यात येईल. त्यातून द्वारका ते दत्त मंदिर हा 8 पदरी रस्ता होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 220 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. शस्त्रसंधी असतानाही अमेरिकेनं इराणवर हल्ले केले आहेत. दक्षिण इराणमधील क्षेपणास्त्रे प्रक्षेपण केंद्रावर आणि समुद्रात सुरुंग फिरणाऱ्या जहाजांना अमेरिकेनं लक्ष्य केलं आहे. पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचा सोशल मीडियावर दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या अफवेचे खंडन केलं आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात कोणताही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाहीये. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी काही विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री असलेल्या प्राजक्ता तनपुरे यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झालाय. तनपुरे 30 मे रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. आता त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालाय. गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरगुती बजेटवर मोठा ताण पडलाय. त्यातच मागील 12 दिवसात इंधनाच्या दरात झालेली झपाट्याने वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. वाहतूक खर्च वाढल्याने महागाईतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कंपनीने व्यावसायिक पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सबसिडी आणि आर्थिक सहाय्य योजना तात्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे. मोसमी पावसाने आगमनाची वर्दी दिली असली तरीही देशभरातील अनेक राज्यात अजूनही तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय. 25 मे पासून नवतपा सुरू झाल्याने उष्णता आणखी वाढली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्याने काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलंय. त्यांनी या संदर्भात आज सोशल मीडियावरून पोस्ट केली आहे. स्वयंघोषित गुरु आसाराम बापूची जन्मठेपेची शिक्षा राजस्थान उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला न्यायालयाने कुठलाही दिलासा दिलेला नाही. आसाराम बापूसाठी हा मोठा झटका मानला जातोय. 2013 मध्ये आसाराम बापूने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या मुलीने आवाज उठवल्यानंतर आसाराम बापूला अटक झाली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आखाती देशातील युद्धांच्या झळा आता हळूहळू सगळ्यांनाच बसताना दिसत आहेत. एकीकडे इंधनाचे दर मागच्या काही दिवसांपासून वाढतच आहेत, तर दुसरीकडे हवाई प्रवासासंबंधी कंपन्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विमान सेवेत बदल होणार असून प्रवास देखील महागणार असल्याचं दिसतंय. भारतातील 2 सर्वात मोठ्या विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो 1 जून 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी त्यांच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये लक्षणीय कपात करणार असल्याची माहिती समोर येते. एज्युटेक क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्या अडचणी अजूनही सुरूच आहेत. आता त्यांना एका परदेशी न्यायालयाकडून मोठा धक्का बसलाय. सिंगापूरच्या एका न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांना 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोकुळने घेतलेल्या हलाला सर्टिफिकेटचा मुद्दा आता राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. वाचिककर्ते प्रकाश बेलवाडे यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुश्रीफ कुटुंबावर निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा मुश्रीफांसाठी नवी डोकेदुखी ठरण्याची चर्चा सुरू झाली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कात तब्बल 25% वाढ करण्याचा निर्णय अमरावती स्कूल बस वाहतूक संघटनेने घेतला आहे.
भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात आता हायड्रोजन रेल्वे चालवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावेल हे देखील ठरवण्यात आले आहे. गाव महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडीक व महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूंची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. विशेष म्हणजे ही जमीन स्थानिक महिला बचत गट, महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे.